बातमी कोकणातून। कोकणामध्ये राणे आणि नाईक यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा होताना दिसतोय। निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये वाद वाढतोय। ठाकरेंच्या बैठकीला कोणीही उपस्थित राहत नाही अशी टीका करत निलेश राणे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला। दुसरीकडे मातोश्रीचे शिलेदार बहुमतासाठी फोडावे का लागतायत असा सवाल वैभव नाईक विचारतायत। ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा। आता विश्वास राहिला नाही। ते नेहमी मीटिंग लावतात। मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मीटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत। मग मीटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली। आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे। आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष पडेल हे कळणार नाही। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही, तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील। सगळ्याचं उत्तर देण्यासाठी आमचे निलेश साहेब सक्षम आहेत। निलेशचा प्रश्न नितेशला, नितेशचा प्रश्न राणे साहेबांना, आता आमच्या आईच राहिल्या आहेत। थांबा जरा।